तर या ठिकाणी आनंदभाई ढवले विद्यमान सरपंच। आनंदभाई आपणास विनंती करतो थोडक्यात आपली देखील प्रतिक्रिया आपण द्यावी। खरोखर दिसले साहेबांचं आयोजन दरवर्षी असतो आणि संजय पाटलांच्या वाढदिवसानिमित्त हे सामने केलेले जातात। खरोखर मी आलेल्या त्यांना तेच विचारलं की ग्राउंड हा अजून सुद्धा मागे ग्राउंड आणि खरंच त्यांनी ग्राउंड एकदम चांगलं केलंय। परत एकदा या क्रिकेट सामन्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। तर मित्रांनो बघा थेट सरपंच जे 700च्याहून अधिक मतदात्यांनी थेट ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून निवडून आले अगदी कमी वयामध्ये आज राजकीय पटलावरती हा कोहिनूर तुम्ही शिवकर गावाचा पाहताय ते आनंदभाई ढवले यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आनंदभाई ढवले विद्यमान सरपंच यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती पाहतो। तर हरिश्चंद्र गोंदी साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खानाव महालुंगी ग्रामपंचायत यावं आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आणि संतोष वाघे साहेब यांचं देखील आगमन झाले त्यांचंही सहर्ष स्वागत। दिलीप वाघे साहेब आपलंही सहर्ष स्वागत। तर या ठिकाणी स्पर्धेतून रजा घेत असताना आपण पाहू शकाल आनंदभाई ढवले पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्र शेठ पाटील त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा द्यावे। वैभव आपण यावं जरा एक मिनिट। तर संजय गोंदी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। परशुराम वाघे साहेब आपलंही सहर्ष स्वागत। बघा टाइम अलर्ट असेल प्लीज विनंती असेल दोन्ही टीमला। थँक्यू प्रवीण सर। जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे मॅच आपण पाहतोय दोन टीम मध्ये नावाली आणि त्यांना फाईट करताय साई रक्षा गावदेवी 11 कोपरोली या दोन टीम मध्ये होणारी लढत तुम्हाला पाहायला मिळते। ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली तो कोपरोली संघ प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं आतापर्यंत फेकलेले 2 बॉल त्या 2 बॉलवरती पहिल्या बॉलवरती आलेला चौकार आणि त्यानंतरचा पलटवार गोलंदाजाने केला आणि तिथून मात्र मिळालेली सफलता आपण पाहतोय 4 धावा गुणतालिकेवरती। नवीन फलंदाज अविनाश सोमोशी 3ऱ्या क्रमांकावरती आलाय आणि त्याच्यासाठी हा बॉल होता बॉडीपासून थोडासा दूर ठेवलाय आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक या ओव्हरमध्ये शिवम गोंधळी या गोलंदाजाकडून आपण पाहतोय। पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला मात्र त्यानंतरची विकेट आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाज शिवमचा हा बॉल त्या ठिकाणी एज लागली आणि यष्टांच्या मागे चांगलं त्या ठिकाणी झेल टिपला जातो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि इथून मात्र लागलेला दुसरा हादरा कोपरोली टीमला टोटल धावसंख्या असताना 4 या धावसंख्येवरती। लोक सारी आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी शशिकांत दादा यो आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी गणरायाची कृपा ती आहे गणरायाची कृपा ती आहे शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसले दादाच्या नावात दम। पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर आणि त्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली झाली होती कोपरोली टीम साठी। चौकार आला पहिल्या बॉल वरती रोहितच्या बॅटमधनं जसं त्या ठिकाणी चौकार आला त्यानंतर मात्र पलटवार गोलंदाजाने केलाय आणि इथून जर विचार केला ते ओव्हर मध्ये फेकलेले 4 बॉल ज्याच्यामध्ये 2 सफलता त्यानं मिळवल्यात आणि आतापर्यंत 4 धावा गुणतालिकेवरती पाहतोय। 4थ्या क्रमांकावरती फलंदाज नितीन पाटील एक एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय जिथे थोडेसे अडचणीमध्ये कोपरोली संघ मात्र अडचणीवरती मात करून मैदानामध्ये आपल्या टीमला एक चांगल्या टार्गेटकडे सेट करून देईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे। नितीन पाटील कशा रीतीने फलंदाजी करेल टार्गेट सेट त्यांना करायचं आहे आणि अशा रीतीमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी होईल नितीन पाटील कडनं। नितीनसाठी हा बॉल होता शॉर्ट पिच लेनचा बॉल पडल्यानंतर हलकासा इनस्विंग चेंडूमध्ये पाहायला मिळाला आणि इथून मात्र आपण डॉट बॉलची सांगता पाहतोय कमालीचं षटक हाताळलं जातंय। पहिल्या बॉलवरती चौकार जर वगळला त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे आणि आतापर्यंत मात्र रोखून ठेवले फलंदाजी करणाऱ्या साई रक्षा गावदेवी कोपरोली टीमला। टोटल धावा धावफलकावरती फक्त 4। यावेळेस मात्र शेवटचा बॉल होता अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला इथून मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इथून पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा मात्र इथे लागल्या त्या 4 धावा। शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे
आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र थँक्यू डीजे. तर बघा आपण टाइम अलर्ट असणार आहे दोन्ही टीमला देखील आम्ही इथे विनंती करतोय इथे 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी जरूर घेतले त्या ठिकाणी नावाले टीमनं 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं समाप्त करायची आहेत आणि जर 15 मिनिटांमध्ये आपण ते 3 षटकं समाप्त केली नाही तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आपलं एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये एक्स्ट्रा त्या ठिकाणी ठेवावा लागेल याकडे देखील आपलं लक्ष असू द्या. पहिलं ओव्हर त्या ठिकाणी निश्चितपणे ज्या 5 मिनिटांमध्ये संपवलाय मात्र पाहायचं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये. शिवमची ताकदवान गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेमध्ये आहे. पॉवर प्ले त्या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहिली शिवमची जिथे धावा खर्च केल्या फक्त 4 आणि 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलं होतं. फलंदाज जिथे बाद झाला रोहित त्यानंतर मात्र अविनाश देखील बाद झालाय. मात्र इथून जबाबदारीने खेळ करावा लागेल फलंदाज रोशन आणि नितीन या 2 फलंदाजांना. रोशनसाठी हा बॉल होता कार्पेटच्या आधारे लॉंग ऑनकडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत चांगलं क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल लगेच दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी कॉल दिला होता नितीननं आणि त्याला निश्चितपणे त्या कॉलला प्रतिसाद देत असताना या बॉलवरती चोरल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ हलवारपणे पुढे जाताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली ती 6 धावा गुणतालिकेवरती. खेळाचं पूर्वार्ध आपण पाहतोय आणि पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना थोडीशी त्या ठिकाणी दमछाक कोपरोली टीमची आतापर्यंत आपण पाहिली 6 धावा धावफलकावरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर रोशनसाठी हा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट टू द बॉलर हा त्या ठिकाणी चेंडू खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झालं कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी होते नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. गोलंदाजी करत असताना नावाले टीम कडनं जिथे पहिल्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली शिवमनं फक्त 4 धावा खर्च केल्या त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी कुणाल कडनं देखील आतापर्यंत आपण पाहिली आहे. तोच कुणाल पुन्हा एकदा सज्ज यावेळेस मात्र परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे. या इनिंग मधला पहिला षटकार रोशन पाटीलच्या बॅट मधनं. थँक्यू डीजे. या षटकारांची निश्चितपणे गरज आहे ज्यासाठी ओळखला जातो रोशन पाटील आणि तिथे मात्र आक्रमकतेने सुरुवात केली आपल्या इनिंगला. पहिल्या बॉलवरती 2 धावा त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतरचा हा षटकार रोशन पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिला. टोटल धावा गुणतालिकेवरती लागल्यात 12. पुन्हा एकदा गोलंदाज कुणालचा बॉल होता स्ट्रेट टू दी लॉंग ऑफ चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूपर्यंत येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होईल आणि तिथून मात्र फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना 13 धावा गुणतालिकेवरती जिथे खेळाचं पूर्वार्धामध्ये खेळ करत असताना साई रक्षा गावदेवी कोपरोली संघ आपण पाहतोय. 13 धावा गुणतालिकेवरती नितीन पाटील ऑन स्ट्राईक. नितीनसाठी हा बॉल होता बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल कमालीचं त्या ठिकाणी कमबॅक आता मात्र पाहायला मिळाला. सलगचा 3रा त्या ठिकाणी डॉट बॉल खेळतोय नितीन पाटील. एक चांगला खेळाडू आहे अनुभवी खेळाडू आहे मात्र थोडीशी खराब फलंदाजी या मॅच मध्ये. नितीनसाठी पुन्हा एकदा त्या ठिकाणी पॅडवरती चेंडू अडलाय. पंचांकडे त्या ठिकाणी अपील जरूर केली मात्र पंचांनी अपील फेटाळली आणि इथून मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आणि इथून मात्र षटक होईल समाप्त. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस जिथे प्रथम फलंदाजी करणारा साई रक्षा गावदेवी 11 कोपरोली संघ जाऊन पोहोचलाय. 2 फलंदाज बाद 13 धावा गुणतालिकेवरती. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. इथून मात्र आपण पाहतोय कोपरोली संघ थोडासा अडचणीमध्ये आणि इथून अडचणीवरती मात करून पुढे जावं लागेल. कारण यशाचं शिखर प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ते सहजासहजी प्राप्त करता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. तुम्हाला ते मेहनत मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. कारण इथून जे स्वप्न तुम्ही मैदानामध्ये घेऊन उतरलात या ट्रॉफीवरती त्या ठिकाणी नाव कोरायचं आहे. त्यासाठी मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल कोपरोली टीमला. त्यासाठी मात्र आक्रमकतेने फलंदाजी करावी लागेल रोशन पाटीलला. रोशनसाठी हा बॉल
पहिल्याच बॉल वरती चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नर क्षेत्रातून आलेला या इनिंग मधला रोशनच्या बॅट मधना दुसरा षटकार. मात्र रोशन पाटील आक्रमक झालाय, ज्यासाठी तो ओळखला जातोय त्याच्यावरती अपेक्षित नजरेने पाहतायत कोपरोली संघाचे पाटील राखे आणि तो मात्र चांगली फलंदाजी करत असताना आपल्या टीमला पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या बॅट मधनं 2 षटकार आपण पाहिले. 19 धावा गुणतालिकेवरती गोलंदाज विराज पुन्हा एकदा सज्ज होईल. फुलटॉस बॉल, इथे मात्र मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि इथून मात्र खराब चेंडू होता जरूर, मात्र त्याच्यावरती आलेली एक चांगली विकेट ती नावाली टीम साठी परतावं लागेल रोशन पाटीलला. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर त्या रिव्ह्यू घेतलाय. यस, फेअर डिलिव्हरी. इथे मात्र परतावं लागेल फलंदाज रोशनला आणि इथून मात्र तिसरा आदरा लागेल फलंदाजी करणाऱ्या कोपरोली टीमला. 19 धावसंख्येवरती हा तिसरा आदरा आपण पाहतोय, जिथे सुरुवात त्या ठिकाणी अडखळत झाली होती. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले, त्यानंतर रोशनने थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आपण जरूर पाहिले, मात्र त्याला देखील परतावं लागलंय आणि इथून मात्र अडचणीमध्ये वाढ झाली आहे ती कोपरोली टीमची. 19 धावा गुणतालिकेवरती आतापर्यंत आपण पाहताय मैदानामध्ये खेळ करत असताना गावदेवी कोपरोली संघ. मात्र पाहायचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुलदीप पाडवे आणि त्याला साथ देणारा नितीन पाटील, हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या 2 फलंदाजावरती पूर्णतः जबाबदारी असेल. या दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची आणि ती मात्र इथून दाखवावी लागेल या मॅच मध्ये कोपरोली टीम साठी या 2 फलंदाजांना. तर बाबूशेठ पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर चिपले गावचे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, व्यावसायिक व्यक्तिमत्व, त्यांना विनंती करेन मी आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत. तर इथून मात्र आपण कुलदीपला पाहतोय. कुलदीपना पहिल्याच बॉल वरती हा चौकार लगावत त्या ठिकाणी आपल्या इनिंगला सुरुवात केली आणि आणखीन एक चौकार मात्र येईल कोपरोली टीम साठी. 23 धावा गुणतालिकेवरती आपण पाहताय. खेळाचं पूर्वार्ध आणि पूर्वार्धातले हे तिसरं षटक प्रगती पथावरती असताना आतापर्यंत गावदेवी कोपरोली संघ जाऊन पोहोचलाय. तो 3 फलंदाज बाद 23 धावा गुणतालिकेवरती पाहायला मिळतील. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असणारा, यावेळेस मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल फलंदाज कुलदीप पाडवे आणि नितीन पाटील. फुलटॉस आणि इथून मात्र पाहायचंय पंचांचा इशारा येईल, बीमर बॉल, मात्र इथे 1 धाव त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये आणि इथून मात्र 1+1 अशा एकूण 2 धावा या बॉल वरती मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री. बीमर बॉल त्या ठिकाणी फेकलाय गोलंदाजानं आणि त्याचा बेनिफिट निश्चितपणे मिळतोय तो गावदेवी कोपरोली टीमला. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. टोटल धावांचा विचार केला 25 धावा गुणतालिकेवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. सन्माननीय अनंत करुणक साहेबांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचा सहर्ष हार्दिक स्वागत. हरिश्चंद्र गोंदले ग्रामपंचायत सदस्य यांना तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळतं. संजयजी गोंदले, संतोष वाघे, दिलीप वाघे, परशुराम वाघे, अक्षय पवार मालुंगी गावचे ग्रामस्थ यांचे ते आगमन, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तर पुन्हा एकदा यावेळेस नितीन पाटील साठी हा फ्रीचा बॉल होता, मात्र स्ट्रेट टू दी लॉंग ऑन चेंडू खेळलाय, मात्र फक्त मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा गुणतालिकेवरती. खेळाचं पूर्वार्ध आणि पूर्वार्धातले हे तिसरं षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाज विराजला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र एज घेऊन चेंडू त्या ठिकाणी जाईल शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र विकेट माघारी जाईल. फलंदाजी करणारा कुलदीप देखील परततोय मैदानाच्या बाहेर. लागलेला हा 4था हादरा कोपरोली टीमला. मान्यवरांचं शुभ आगमन इथे होत असताना सन्माननीय विलासशेठ भोपी साहेब खानाव यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन असणं दिसतं बाबा. चिपले गावचे उद्योजक बिल्डर्स अँड डेव्हलपर सन्माननीय बाबूशेठ पाटील यांना देखील मी विनंती करेन
आपण व्यासपीठावर येऊन असताना दिसतो बाबा, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. इथून मात्र चौथा हादरा आपण पाहतोय. फलंदाजी करणाऱ्या कोपरोली टीमला थोडीशी खराब अवस्था. मात्र इथून कोणता फलंदाज असेल जो इथून आपल्या टीमला या अडचणीतून बाहेर काढेल आणि जे चांगलं टार्गेट त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल हे देखील पाहायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन ॲट 6 वरती मंगेश ठाकूर यावेळेस फलंदाजीसाठी सज्ज होईल. नितीन पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. मात्र थोडंसं खराब प्रदर्शन आजच्या मॅच मध्ये त्याचं पाहायला मिळाले. 5 बॉलमध्ये 1 धावेवरती नाबाद खेळतोय. यावेळेस मंगेशसाठी हा बॉल होता. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. जिथपर्यंत चेंडूची अडवणी होईल तिथपर्यंत 2 धावेचा अवधी या 2 फलंदाजांना मिळाला आणि इथून मात्र मिळालेल्या ह्या 2 धावा आपण पाहिल्या. षटक होईल इथून समाप्त आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस जिथे प्रथम फलंदाजी करणारा साई रक्षक गावदेवी 11 कोपरोली संघ जाऊन पोहोचलाय. 4 फलंदाज बाद 28 धावा गुणतालिकेवरती. या गावाचा गोरगरिबांच्या मदतीला धावून बघा ते जा. धावून बघा ते जा. थँक्यू डीजे. इथून मात्र आपण पाहतोय 28 धावा 3 षटकामध्ये आतापर्यंत आल्यात फलंदाजी करणाऱ्या कोपरोली टीम साठी. एक स्लॉग ओव्हरचं षटक, शेवटचं ओव्हर त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती येईल. गोलंदाज प्रथमेश साळुंके हा गोलंदाज शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करेल. स्ट्रायकर इनला फलंदाज आपण पाहतोय नितीन पाटील. थोडंसं अडकलत फलंदाजी करतोय. 1 धावेवरती तो खेळतोय. मात्र त्याला आक्रमक बनावं लागेल शेवटच्या ओव्हर मध्ये. त्याच्यासाठी हा बॉल होता. कार्पेटच्या आधारे लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धाबेसाठी निघाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. मंगेशचा हा कॉल होता आणि मंगेशनं मात्र ती धाव पूर्ण देखील केली आणि इथून मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना या 2 धावा आल्यात कोपरोली टीमसाठी. टोटल धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती धावा लागल्या 30. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र नितीन पाटील सारखा एक आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजून पाहतोय. नितीनसाठी हा बॉल होता. मात्र बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. खराब फलंदाजी आज पाहायला मिळेल नितीन पाटील. जे नितीन पाटीलचा आपण विचार केला ज्यासाठी तो ओळखला जातोय, चांगली इनिंग साकारण्यासाठी ओळखला जातोय, आपल्या डावाला सांभाळण्यासाठी ओळखला जातोय. मात्र तोच नितीन पाटील या मॅच मध्ये थोडंसं अडकलत फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही वेळ गेली नाही. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. जिथपर्यंत चेंडूची अडवणी होईल 1 धाव त्या ठिकाणी मिळते. या एका धावेनं संघ हलुवारपणे पुढे जाईल. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल 31 धावा गुणतालिकेवरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मंगेश ठाकूर जो 6व्या क्रमांकावरती आलाय त्याला मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. या 3 बॉलमध्ये किमान 1 ते 2 मोठे फटके त्या ठिकाणी लगवावे लागतील आपल्या टीम साठी. मात्र इथून पाहतोय कार्पेटच्या आधारे चेंडू जातोय लांगॉन क्षेत्राकडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खूप सुंदर झालंय. खूप सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तितकं चांगलं थ्रो देखील पाहायला मिळाला. मात्र मिळते सिंगल या बॉलवरती. या एका धावेच्या मदतीनं संघ हलुवारपणे पुढे जाताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल ती 32 धावा गुणतालिकेवरती. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत साकारली गोलंदाजी करणाऱ्या नावाली टीमनं आणि रोखून ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या कोपरोली टीमला. यावेळेस पंचांकडे अपील होतीये. मात्र पंच त्या ठिकाणी अपील फेटाळतायत आणि मात्र इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल नितीन पाटीलला. लागलेला 5वा हादरा कोपरोली टीमला. आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे. 32 धावा गुणतालिकेवरती. मंगेशसाठी हा बॉल होता. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. इथून मात्र रेफर केलं जाईल. वाईट साठी हा त्या ठिकाणी रिव्ह्यू असेल. अंपायर्स सिग्नल त्या ठिकाणी निश्चितपणे आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे. मात्र इथे चेक केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून इथे चेक केलं जाईल. निर्णय आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचेल. कोपरोली संघ त्या ठिकाणी थोडीशी खराब फलंदाजी झाली. शेवटचा बॉल त्या ठिकाणी होता. मात्र इथे पाहायचं निर्णय त्या ठिकाणी आपल्यापर्यंत येईल. वाईट साठी हा रिव्ह्यू आहे. बॅटरचा हा रिव्ह्यू आहे आणि इथून लगेचच आपल्यापर्यंत निर्णय त्या ठिकाणी आमच्या पंचांच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. 32 धावा आतापर्यंत गुणतालिकेवरती आपण पाहिल्यात.
आणि इथून यस फेअर डिलिव्हरी. तर इथून मात्र आपण पाहतोय इनिंग होते समाप्त. आणि या पहिल्या इनिंग मध्ये जिथे फलंदाजी केली साई रक्षा गावदेवी स्पोर्ट्स कोपरेल टीमनं धावफलकावरती धावा लावल्या 32 आणि 33 धावांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या नावाले टीमला. राजा माणूस नेरे या गावाचा, संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. धन्यवाद डीजे. मी विनंती करेन आमचे सन्माननीय बाबूशेठ दिसले यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र गोंधली मालुंगे गावचे ग्रामस्थ यांचा शुभ सन्मान आपण इथे करावा. या सन्माननीय हरिश्चंद्र गोंधली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मान्यवरांचा आदरातिथ्य हा शुभ सन्मान या क्रिकेट शृंखलेमध्ये आमदार चषकाची दमदार स्पर्धा अंतिम रजनी मेगा फिनाले आपल्याला आज बघायला मिळतं. आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित सन्माननीय हरिश्चंद्र गोंधली ग्रामपंचायत सदस्य महालुंगी यांचा शुभ सन्मान माहिती शुभदार शाह सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. मी सन्माननीय बाबूशेठ पाटील चिपले यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर यावं. आता कोपरोली संघ मैदानातील क्षेत्ररक्षणासाठी उतरलाय आणि प्रत्येक दोन विकेटसाठी लगातार 2 विकेटसाठी 1000चं पारितोषिक. तदनंतर मी आमंत्रित करेन सन्माननीय दिलीप वाघे यांना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. दिलीप वाघे यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. त्यानंतर मी सन्माननीय संजय गोंधले यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. धन्यवाद. संजय गोंधले यांना मी विनंती करेन की आपण यावा. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यासोबत संतोष वाघे, दिलीप वाघे, परशुराम वाघे आणि अक्षय पवार यांना मी विनंती करेन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. त्यांचा आपण हा शुभ सन्मान इथे पार पडणार आहोत. पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पडतोय. सन्माननीय संतोष वाघे, तदनंतर दिलीप वाघे, परशुराम वाघे, अक्षय पवार यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. आपण आलात या स्पर्धेमध्ये त्याबद्दल आपला देखील आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. मी सन्माननीय हरिभक्त परायण अनंत कर्णुक यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. हरिभक्त परायण वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय अनंत कर्णुक यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पडणार आहोत. आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आम्ही आपले देखील मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. वैभव जाधव आणि सन्माननीय नरेश भोपी रिडघर यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती मी करेन आपण व्यासपीठावर येऊन असणं दिसतं बाबा. सन्माननीय श्री हरिभक्त परायण अनंत कर्णुक यांचा हा शुभ सन्मान आपण इथे बघितला. त्यांचा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करूया आणि बोलूया लगेचच खेळाच्या मैदानामध्ये आपण दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत. सामन्याला सुरुवात झाली मैदानात आणि पंच आमच्याकडे वळतायत की पहिलाच बॉल अवांतर अतिरिक्त धावेनं खरं तर सुरुवात झाली. 2 बलाढ्य संघामध्ये चांगली लढत
नावाले आणि कोपरुली या दोन बलाढ्य संघामध्ये चाललेली ही दमदार फाईट. सुंदर बॉल, रोहितचा थोडासा लो राहिला बॉल. जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली आणि त्यासोबत साई रक्षक गावदेवी कोपरोली यांच्यामध्ये चाललेली दमदार लढत. करायचे होते या सामन्यामध्ये जवळपास 33 रन. थोडस स्विंग केला, बॉल हवेमध्ये तरंगतो, फील्ड डाऊन द बॉल जज करत असताना लवकर इन ऍक्शन मध्ये आले, झेल तिथे कॅरी केला. क्षेत्ररक्षक होते पप्पू ज्याने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. करी मदत त्याच्या शब्दाला तोड नाही र, त्यांच्या शब्दाला तोड नाही र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या थँक्यू डीजे. तर बघा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बाबूशेठ चिपले यांच्याकडनं 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या कोपरोली टीमसाठी बॅक टू बॅक जर 2 विकेट त्या ठिकाणी गोलंदाजाने घेतल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज बाबूशेठ चिपले यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जाईल. निश्चितपणे 2 डॉट बॉल जरी आले, लगातार 2 डॉट बॉल आले तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल बाबूशेठ यांच्या माध्यमातून. येस, ओव्हर टू कंटिन्यू. धन्यवाद. आमचे पिताश्री सन्माननीय माजी सरपंच ज्ञानेश्वरजी भोपी यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर या. माझे वडील, खरं तर आपल्याला मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. पहिले 2 चेंडू रणांगणामध्ये फेकले गेलेत. बघितलं आपण तर पहिला बॉल अवांतर आला होता, तदनंतर डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर अगदी बघितलं आपण तरी विकेट. कॅमेरा वर्क चंद्रमा तुम्हाला बघा मिळेल स्क्रीनवर. हॅलो. तसं या ठिकाणी आपण पाहतो प्रवीण जाधव यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला, अलॉंग द कार्पेट जमिनी समांतर हा फटका लागल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या. तर निश्चितपणे आपण पाहतोय आमचे मित्र या ठिकाणी वैभव भोपे यांचे पिताश्री अर्थात हरिग्राम ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य माजी सदस्य ज्ञानेश्वर भोपे यांना मी विनंती करतो या आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खरं तर कैलास म्हटलं जातं की खरी लढत असेल लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये फाईट बघण्याची आणि ती बिग फाईट आणि चांगलं बॅटल तुम्हाला जरूर बघा मिळेल. सुरुवातीचे 4 बॉल रणांगणामध्ये फेकले गेले आणि रन फलकावर धावा लागले. टोटल 5 धावा आणि 2 विकेट गमावलेत. आमचे बंधू श्री सूरज भोपे यांचं देखील आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावर धावा आपण बघतो सध्या 5, 2 विकेट महत्वाचे गमावले गेलेत. करायचे होते या सामन्यामध्ये टोटल विजयासाठी 33 रन नावाली संघाला आणि सुरुवातीला 2 हदरे देण्यामध्ये नेहमी विकेट टेकर म्हणून कामगिरी राहिली आहे रोहित पाटील यांची आणि सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं पहिलं षटक हे नेहमी विकेट टेकर राहतं आणि हे 2 महत्वाचे हदरे इथे त्यांना देण्यामध्ये यश मिळाले नावाली संघाला. सुरुवातीलाच 20 बॉल मध्ये 28 धावा. तर जो झेल टिपलाय त्याच्यासाठी देखील बाबूशेठ यांच्याकडनं त्या खेळाडूला त्या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. चांगलं त्या ठिकाणी योगदान बाबूशेठ यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विकेटसाठी बाबूशेठ पाटील यांच्या माध्यमातून 2 विकेटसाठी देखील आपण पाहतो 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 डॉट बॉल साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि जो झेल टिपला त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज बाबूशेठ पाटील चिपले यांच्याकडनं आलाय. यस, ओव्हर टू कंटिन्यू वैभव. 5 धावा 2 बाद. फलंदाज झालेत मैदानामध्ये. पुन्हा एकदा एज लागली आहे. अजून एक मोठी विकेट. तिसरा हदरा ओव्हर विकेट अगदी बघा मिळेल. ओव्हर हॅट्रिक खरं तर रोहित पाटील यांची 5 बॉल त्यांनी फेकलेत. 5 धावा देत असताना 3 विकेट त्यांनी संपादित केले. अफलातून गोलंदाजी. थँक्यू डीजे. तर बघा रोहित पाटील चांगली गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 विकेट त्याने घेतल्यात आणि बाबूशेठ चिपले यांच्या माध्यमातून लावलेलं पारितोषिक होतं 1000 रुपयाचं कॅश प्राइज निश्चितपणे दिलं जाईल रोहित पाटीलला. बॅक 2 विकेट आपण पाहिले. यस, कंटिन्यू. स्पर्धेमध्ये जो खेळाडू हॅट्रिक लागावे त्याच्यासाठी आमचे स्पर्धा आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांकडून चांदीचं नाणं देऊन त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बघितलं तर टोटल रन 1721 रन आतापर्यंत जमलेत. ओम साई MTC live.in च्या माध्यमातून सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते. त्यांचं हार्दिक स्वागत.
रोहित इज ऑन अ हॅट्रिक. मागील 2 षटकांमध्ये त्यांना 2 विकेट मिळालेत. या ओव्हरमध्ये त्यांनी ओव्हर हॅट्रिक घेतले, परंतु हॅट्रिकची संधी विराज. हे सगळे बॉल चाले पाठीमागे फिल्डर तिथे पोहोचलेत. बॉल पर्यंत 1 रन इथे घेतली जाईल. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी लो स्कोरिंग असताना लो स्कोरिंगच्या मॅचेसमध्ये म्हटलं जातं की गोलंदाजांनी इकॉनॉमी गोलंदाजी करणं हे फार महत्वाचं असतं आणि सध्या ते करत असताना पहिले षटक संपले आणि रन फलकावर धावा लागते. त्या टोटल 6 3 खेळाडू बाद. गावाला नाईट मॅच, गावाला नाईट मॅच, बघाया मैदानावरी, जाऊ बघाया मैदानावरी. स्वर्गीय जगन्नाथच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी, स्वर्गीय जगन्नाथ दिसलेच्या नावानं. तर जाऊया आपण व्यासपीठावरती ज्या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय त्या ठिकाणी आपण मान्यवरांचं निश्चितपणे स्वागत करणार आहोत. जिथे व्यासपीठावरती आताच आपण पाहिलं ज्यांचं आगमन हरिग्राम गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वर भोपी यांचे या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी या ठिकाणी विनंती करेन आमचे सचिन दिसले साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ज्ञानेश्वर भोपी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मी मान्यवरांना विनंती करेन या आपण आपल्या या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. एक खूप चांगली त्या ठिकाणी संकल्पना घेऊन ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेबांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही दमदार त्या ठिकाणी आमदार ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सर्व त्या ठिकाणी मान्यवरांचं शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. ज्ञानेश्वर भोपी हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यांचे या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. धन्यवाद कैलास. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. पहिल्या षटकामध्ये 6 रन 3 विकेट. 18 बॉलमध्ये 27 धावांची गरज होती. लाऊड अपील तिथे झाली. पंचाने अपील फेटावली आहे आणि पंच सांगतात की पहिल्यांदा बॅट फर्स्ट अँड देन पॅड. पहिल्यांदा बॅटवर बॉल ब्रश झाल्यानंतर जाऊन पॅडवर धडकला तो 1 रन. त्यामुळं सांघिक कोट्यामध्ये आणि विपुलच्या खात्यामध्ये देखील रन मात्र इथे जोडली जाईल. मंगेश गोलंदाजी करत असताना मंगेश ठाकूर यंगस्टर्स खरं तर कोपरोली संघाचा. अगदी विराजला आपण बघितलं. धावसंख्येचं टोटल सध्या ऑन बोर्डवर आहे त्या 7 रन. हा फुलटा सुद्धा चूक झाली मंगेश कडून आणि भिरकावून दिला बॉलला. 1 टप्पा सीमा पलीकडे चौकार. हा धन्यवाद. डीजे चाचपणी सुरू आहे सध्या. बघू शकता आपण तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय आलाय एक्झॅक्टली हाईट फॅक्टर किती राहील या बॉलमध्ये चेक केली जाते. त्याची चाचपणी टेक्निक डिपार्टमेंटमध्ये सुरू असताना पंच राम पाटील खरं तर त्या सन्मान त्यांचा काल गुणगौरव झाला. काल बघितलं आम्ही नेरे संघाचे उत्कृष्ट क्रिकेट आणि उत्कृष्ट आयोजक सन्माननीय समीर शेठ पाटील यांचं गळ्यातील लॉकेट खरं तर जो भरपूर किमतीचा होता सोन्याचा त्यानं तो मैदानामध्ये पडलेला सापडला आणि त्यांनी समीर शेठ पाटलांनी अनाउन्समेंट करण्याच्या अगोदर आम्हाला सांगण्याच्या अगोदरच राम पाटील यांनी आम्हाला तो आणून दिला. ही त्यांच्या माणुसकीचं उत्तम उदाहरण काल आपण बघितलं आणि त्यांना 1000चं पारितोषिक देखील त्यांनी काल दिलं होतं. हे असते माणुसकी. धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या 7. परंतु बघायचं आहे हा चौकार जरूर आलाय त्यामध्ये ते ऍड होणं बाकी आहेत. परंतु हा बॉल फेअर की अनफेअर हे बघायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले मध्ये पारदर्शक निर्णय राहिले. या स्पर्धेमध्ये ओम साई एमटीसीच्या माध्यमातून आमदार शशकाची दमदार स्पर्धा. आज खानाव नगरीचा खानाव गावाचा अभिमान स्वाभिमान आणि बघू शकता या स्पर्धेमध्ये धावसंख्येचं टोटल आता वाढेल. ऑन बोर्डवर लागते आता 11 आणि हा बघू शकता अवे फ्रॉम द बॉडी उत्तम दर्जाची गोलंदाजी सध्या मंगेश साकारत असताना या खेळाडू हा एक होतकरू खेळाडू या टीमचा. जेव्हा जेव्हा कोपरोली संघाला गरज असते तेव्हा तेव्हा नेहमी त्यांच्या हाकेला धावून येत असतो. भले ती फलंदाजी असू द्या किंवा अथवा गोलंदाजी त्याचं योगदान नेहमी मोठं राहतं. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून मंगेश ठाकूर. विपुलला आपण बघतो ड्राईव्ह केला बॉल ऑन द राईज खेळत 1 रन बनली या बॉलवर 1 धावेच्या मदतीनं. बघा किती चांगला थ्रो बघितलं तिथे आपण अविनाश सोमवंशीचा आणि त्यासोबत 1च रन इथे पूर्ण केली जाईल. जेवढी कंजूशी पहिल्या इनिंगमध्ये नेवाळी संघाने दाखवली होती गोलंदाजीतून तेवढे आतापर्यंत आता कोपरोली संघाने दाखवली आहे.
त्यामुळे हे दोन्ही संघ त्यांचं प्रमुख स्त्रोत, त्यांचं प्रमुख स्ट्रॅटर्जी आणि प्रमुख झोन म्हणजे त्यांची बॉलिंग, त्यांची गोलंदाजी. खोदून काढल्या अक्षरशः बॉलला वाईड यॉर्कर करणं पसंत. काय गोलंदाजी होते अफलातून, अजिबात मुभा दिली जात नाहीये. एक फुलटॉस वगळला तर आतापर्यंत झालेली मंगेशची गोलंदाजी चांगली आहे, परंतु स्तुती मी यासाठी करेन नेवाळी संघाचे. त्यानं 3 विकेट गमावलेत. सध्या विकेट गमावण्यापेक्षा सिंगल डबलकडे त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केली. मॅच पुढे कशी घेऊन जायची, विकेटची पडझड कशी थांबवायची याकडे त्यांनी फोकस केलाय. खोदून काढले या बॉलला. बॉल चालला मिड ऑन मधून लॉंग ऑन कडे. रोहित आहे त्या ठिकाणी. 1 रन बनत असताना स्ट्राईक रोटेट. या बॉलवर देखील मंगेश ठाकूरचं देखील उत्तम हे षटक राहिलं. या ओव्हरमध्ये त्यांनी गोलंदाजी करत असताना जरूर विकेट मिळाली नाही, पण तो 8 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 ओव्हर नंतर धावसंख्येचा फलकावर धावा आहेत त्या 14. 3 गड्यांच्या मोबदल्यानं आता उर्वरित 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले, नाव दिलं या मैदानाला. या मारुती शेठ दिसलेच नाव गाजतय खानाव गावाला. तर या ठिकाणी भगवान मुंडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी विनंती करेन मान्यवरांना या आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आक्रमण झाले. बॉल हवेमध्ये तरंगतो फील्डर डाऊन द बॉल. पुन्हा एकदा पप्पू पहिला, दुसरा, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी प्रयत्न केले. 3 अटेम्प्ट झाले आज झेल पकडण्यासाठी. कॅच ड्रॉप तिथे झाली. प्रयत्न तर भरपूर झाले, परंतु इथे बघू शकता झेल तिथे सुटलाय. व्यासपीठावर बघू शकता प्रतीक गायकर केवाळ यांचं आगमन आणि त्यासोबत मनेभाई वाकडी यांचं इथे आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळते. ते टोटल 16. इनर चेंडू आणि धावांमधील अंतर जे राहिले 11 बॉल मध्ये 17 धावांची गरज. 11 चेंडू 17ची गरज. मॅच बनली आहे. शॉर्ट लेन, भरपूर शॉर्ट लेन. इतका अखूर टप्प्याचा चेंडू आणि ज्या कमजोर चेंडूची प्रतीक्षा करत होते फलंदाज आणि स्लॉट मध्ये आल्या क्षणी पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सचिन दिसले, सत्यवान दिसले, भाऊ असती हो साथीला. प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी, प्रमुख पाहुणे. धन्यवाद डीजे. सन्माननीय दत्तात्रय पाटील, पोलीस पाटील आंबे यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. चौकारानं स्वागत केलंय मैदानात. कुलदीप पाडवी अगदी बघू शकता गोलंदाजी करत असताना त्यावेळेस थोडंसं वळण दिलं, परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा ते आम्हाला करत असताना ही ओव्हर खरं तर टर्निंग पॉइंट ओव्हर आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. जो संघ या ओव्हरमध्ये चांगलं कार्य करेल ना, त्याचं या मॅचवर चांगली पकड निर्माण होईल. त्यामुळे हे षटक सुरुवातीला आपण बघितलं थोडंसं महागडं ठरतंय. यावेळेस चांगला टप्पा सापडलाय कुलदीपला मैदानामध्ये. डेफिनेटली आपण बघू शकता. आणि सध्या पंचाने रेफर केले थर्ड अंपायर कडे. वाईडला चॅलेंज केलंय. बॅटिंग टीम कडे जो रिव्ह्यू आहे त्याचा ते वापरू करू शकतात. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम अगदी बघायचा. DRS चा वापर किती करण्यात आलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो पुन्हा कॅरी ऑन केला जाईल, परंतु जर अनसक्सेसफुल झाले तर पुन्हा तुम्हाला इथून पुढे रिव्ह्यू नसेल वाईट साठी. त्यामुळे बघायचं डिसिजन पेंडिंग. एक्झॅक्टली चाचपणी सुरू असताना बॉल कुठून गेलाय. कारण 3 प्रकारचे निरीक्षण असतात या वाईटच्या मागे. अगदी मी नेहमी सांगत असतो खेळाडूंना की जो आतून बाहेर निघतो तो डॉट असतो. बिलॉंग तो व्हाईट लाईनच्या वरून चेंडू निघून जातो तेव्हा पंच ठरवते त्या बॉलला व्हाईट द्यायचं की डॉट बॉल. तेवढी सूट खरं तर या खेळानं पंचांना दिली. आणि तिसरा असतो जो बाहेरून आतमध्ये असतो येत असतो तो डेफिनेटली वाईट असतो. त्यामुळे हा बॉल कुठून कुठे गेलाय याची चाचपणी डीप मध्ये. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतोय ऍडव्होकेट अरुण पाटील वाकडी यांचं देखील शुभागमन झालंय. मी विनंती करेन मान्यवरांना या आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऍडव्होकेट अरुण पाटील रजत स्पर्धेचे यशस्वी आयोजक वाकडी गावचे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व यांचं आगमन. त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. थोड्या क्षणात आनंदबाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे MD सन्माननीय रजत पाटील यांचं आगमन. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
बॅटिंग टीमनं रिव्ह्यू गमावला वाईटसाठी जो उर्वरित होता. डॉट बॉलची ती सांगता होते. संघाचं टोटल आपण बघतो ऑन बोर्डवर आहेत 21. 9 बॉल आणि रन पाहिजेत 12. उत्कृष्ट लढत आहे या मॅच मध्ये करायची होत्या खरं तर. 24 बॉल मध्ये 33 आणि सामना येऊन थांबलाय 9 चेंडूमध्ये 12 वर. आक्रमण केलं स्लॉट मध्ये ओव्हर पिच बॉल फुलातून राहिला फटका. खेळता क्षणी मोहर लागली होती 6 धाब्यांची आणि आला हा दमदार षटकार. बघा व्यासपीठावरी आज व्यासपीठावरी स्वर्गीय जगन्नाथ शेठच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. स्वर्गीय जगन्नाथ. 6 रनच्या मदतीने संघ पोहोचलाय सध्या 27 या आकड्यावर. या षटकाराने खरं तर हवा काढली आहे. जे प्रेशर होतं त्याचं 8 बॉल मध्ये आता 6 धाब्यांची गरज आहे. कुलदीप भरपूर मागणार राहिला आणि तदनंतर एक स्लोअर वन आपण बघितला. स्क्वेअरलेगचा फिल्डर लवकर इन ऍक्शन मध्ये आला आणि टिपला जाईल खेळाडू बाद. हॅलो नेक्स्ट मॅच असेल बघा जिथे विनर मॅच असेल तर मी विनंती करेन गिरवले संघाचा संघटक आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. लगेचच आपली मॅच होईल. इथून जिंकणारा जो संघ असेल त्यांच्याशी त्या ठिकाणी गिरवले संघ खेळेल. तर विनंती करतोय गिरवले संघाचा संघनायक लगेचच आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड झालेत 1 बॉल मध्ये 5-6 बनताना आम्ही बघितल्या. एका ओव्हर मध्ये काल 40+ बघितलं आपण. नितलस आणि पाली संघ खेळत होते. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती नितलस संघाला आणि पाली संघाच्या गोलंदाजांनी ते रोखून धरल्या होत्या. हा एक विक्रम. त्यामुळे हे मैदान स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले मैदान आणि क्रीडा नगरी फलंदाज आणि गोलंदाज दोघांना साथ देते अशी खेळपट्टी. त्यामुळे बघायचा आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. जोपर्यंत सामन्याचा रिझल्ट समोर येत नाही तोपर्यंत सामना मैदानामध्ये फक्त संघर्ष असतो. का या चेंडूनं अगदी संघर्ष उर्वरित ठेवतील की फलंदाज या मॅच मध्ये धावा काढतील बघायचंय. 7 मध्ये पाहिजे होत्या 6 आणि हा ठोकलाय षटकार. पप्पू पाडवी अतिशय महागडे ठरले आणि या आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि बघू शकता या सामना मैदानामध्ये अगदी संपवलाय. त्यामुळे 6 चेंडू राखत असताना हा सामना जिंकला. खरं तर मैदानामध्ये नावाली संघाने त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. खरं तर साई रक्षा गावदेवी कोपरोली संघ आपण या स्पर्धेमध्ये आला तर आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. चला लाईन अप करून हस्तांदोलन करून तुम्हाला मैदान सोडायचं आहे. गिरवले संघाचा संघनायक लगेचच आपण संपर्क साधा जिथे नेक्स्ट मॅच असेल. जे विनर त्या ठिकाणी मॅच असेल नावाली आणि गिरवले या 2 टीमचे संघनायक लगेचच आपण संपर्क साधायचे टॉस साठी. जी मॅच आपण पाहिली साई रक्षा गावदेवी कोपरोली आणि त्यांना फाईट करणं नावाली या 2 टीम मध्ये लढत आपण पाहिली जिथे सामना जिंकला नावाली टीमनं. आणि या सामन्याचा हिरो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर या सामन्याचा सामनावीर शुभम गोंधली ज्यानं पहिले षटक फेकत असताना 4 धावा देत असताना 2 विकेट घेतल्या आणि खरंच एक उत्कृष्ट गोलंदाज. लो स्कोरिंगची मॅच होती आणि तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मी आमदार चषकाचे आमचे दमदार आयोजक सन्माननीय रोशन शेठ पाटील कोपरोली यांना विनंती करेन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. एक दिग्गज स्पर्धा आपण कोपरोली नगरीमध्ये 10वं पर्व आमदार चषकाचं आपण पार पाडलं आणि त्याचे यशस्वी आयोजक रोशन शेठ पाटील रोहित शेठ पाटील सन्माननीय रमेश शेठ पाटील असतील आणि संपूर्ण